या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार श्रीकांत भारतीय हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। सोलापूर नगरीचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरात त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत शहरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। या प्रसंगी त्यांच्यासोबत उद्योजक उदय पाटील, इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापुरातील महिलांच्या अनुभवांवर आधारित लेणं अनुभवाचं या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध लेखिका पुण्याच्या स्नेहा अवसरीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सूर्या एक्झिक्युटिव्हच्या CEO वैशाली सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी स्नेहा अवसरीकर यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं। त्या म्हणाल्या की महिलांचे अनुभव हे कुटुंबाला आणि समाजाला दिशादर्शक असतात। या पुस्तकात डॉक्टर, शिक्षिका, उद्योजिका, गृहिणींसह विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांचे अनुभव कथित केले। महिलांना आपले अनुभव व्यक्त करण्याची संधी मसाप शाखेनं दिली ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे। प्रत्येक महिला ही लेखिका असू शकते, फक्त तिचा अनुभव अगदी आतून यायला हवा, म्हणजे ती आपोआपच सुंदर शब्दात व्यक्त होते, हे या लेखांवरून लक्षात येतं। या कार्यक्रमावेळी वैशाली सुरवसे म्हणाले की प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान असते, फक्त तिला संधी मिळाली पाहिजे। तशी संधी मसाप शाखेनं दिली आहे। यावेळी सूर्या एक्झिक्युटिव्हतर्फे सर्व महिला लेखिकांचा शाल आणि भेटवस्तू देऊन तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला। बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ बुधवारी उळेवाडी, बक्षीहिप्परगा आणि मुळेगाव इथं प्रचार दौरा काढण्यात आला। या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत परिसरात राजकीय वातावरण तापलं। या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितलं की शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांना निवडून द्या। खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। व्ह्यूको प्रोसेस येथील महालक्ष्मी मंदिराचा 32वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। 1994 साली व्ह्यूको प्रोसेस संस्थेच्या तत्कालीन कामगार संघटनेच्या वर्गणीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती। महालक्ष्मी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा 32वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं सकाळी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येऊन अलंकार परिधान करण्यात आले। यानंतर होमहवन विधीचा कार्यक्रम झाला। भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी 6 वाजता 108 सुवासिनींच्या हस्ते श्री लक्ष्मी सहस्त्रनाम कुंकुमार्चना कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन कुरापाटी, विश्वस्त विजय मडूर, अशोक भाट, भावना ऋषी रापोल, श्रीनिवास गोली, बालाजी तुंबा, राजाराम गाजुल, व्यंकटेश गोली, मंदिराचे पुरोहित अर्चक हरिकृष्ण नल्ला यांची उपस्थिती होती। जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं। मागील 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून पगार मिळेपर्यंत काम सुरू करणार नाही असा थेट इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। जिल्हा परिषद पूनम गेट समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। या आंदोलनाचा थेट फटका दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना बसला असून स्वच्छता आणि इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे। जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि महिला रुग्णालयात सुमारे 200 कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांचं वेतन MVG कंपनीकडून दिलं जातं। मात्र कंपनीनं मागील 4 महिन्यांपासून वेतन थकवलं आहे।
याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आता प्रचाराला फक्त एकच दिवस उरलाय आणि सर्व तालुक्यांमध्ये अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार, नेते, कार्यकर्ते सगळेच शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा करतायत. गावोगावी सभा, कोपरा बैठक, घरभेटी आणि मोटारसायकल रॅलींनी वातावरण तापलंय. 7 फेब्रुवारीला मतदान होणार असल्यानं गुरुवारचा दिवस निर्णायक मानला जातोय. प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्यात गुंतलाय. भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनेक ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मोहोळ तालुक्यातील पेनूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथं सभा रंगणार असल्यानं त्या भागात कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी दुणावलाय. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.